वर्धा शहरात देह व्यापाराविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। गोपनीय माहितीच्या आधारे पवन लॉजवर टाकलेल्या छाप्यात एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे। लॉज चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। नेमकं काय घडलं पाहूया विशेष रिपोर्ट मध्ये। वर्धा पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ही धडक कारवाई केली। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पवन लॉज मध्ये बनावट ग्राहक पाठवत सापळा रचला। कारवाई दरम्यान लॉज मध्ये देह व्यापार सुरू असल्याचे उघड झाले। पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असून लॉज चालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे। या कारवाईत 18,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्राथमिक माहितीनुसार आर्थिक आमिष दाखवून महिलेला देह व्यापारासाठी भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणाबद्दल तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशा ताज्याच आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी सिटी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। वर्धा पोलिसांच्या या कारवाईमुळे देह व्यापार करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। या रॅकेटमध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे का याचा तपास आता पुढील पोलीस करत आहेत।